धन्यवाद सभापती महोदय. क्षमा करा, मी जरा एका कामात होते. मला वाटलं थोडी नंतर येईल लक्षवेधी. त्याबद्दल मी क्षमस्व आहे. सभापती महोदय, हा विषय वेगवेगळ्या माध्यमातून बरेचदा सभागृहात आलेला आहे. कारण मुलं शाळेतच सुरक्षित नाही, बसमध्ये नाही. स्कूल बस हा एक खूपच निकडीचा विषय तयार झालेला आहे. महिला अटेंडंट नव्हती, तर खरं तर काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु माझा एक वेगळा प्रश्न आहे मंत्री महोदयांना. आम्ही अनेक वेळा पाहतो की जेव्हा पालक त्यांच्या पाल्यांना घ्यायला शाळेमध्ये येतात, एक तर सोडायला येतात किंवा पिकअप करायला येतात. तर सोडायला येतात तेव्हा तर ठीक आहे, ते आतमध्ये मुलं जातात, त्यांच्या डोळ्यासमोर असतात. परंतु सगळ्या शाळा सर्रास पालकांना एक एक तास बाहेर फुटपाथवर उभं करतात, आतमध्ये येऊन बसण्याला सुद्धा परवानगी देत नाही. म्हणजे त्या शाळेचे दरवाजे असे काय कडेकोड बंद करून ठेवतात की एखादी आई ती समजा दुसरी 4 कामं करून शाळेत सुटण्याची वेळ झाली आहे, तर ती तिकडे जाऊन बाहेर फुटपाथवर 1 तास उन्हात उभी राहते किंवा शाळेच्या बाहेर उभी राहते. आई असो वडील असो. म्हणजे ही जी शाळांची मनमानी आणि दादागिरी आहे ना, की अरे तुमच्याकडे फी भरतायत हजारो रुपये, पण त्यांच्या विद्यार्थ्याला पिकअप करायला आल्यावर ते बाहेर उभं करतात. का आतमध्ये व्यवस्था करत नाही? आणि मग बाहेर पालक पिकअप करायला आले की नाही हे शाळेला कळत नाही. आणि ते मूल मग तासभर 15 मिनिटं 20 मिनिटं बाहेर उभं राहतं आणि त्यांच्याबरोबर काही अतिप्रसंग होऊ शकतात. तर आपण त्वरित सर्व शाळांना एक सर्क्युलर काढा. प्रत्येकाकडे ग्राउंड आहे, वेटिंग रूम आहे. त्या पालकांना तुम्ही आतमध्ये बसायची परवानगी दिलीच पाहिजे. तुम्ही पालकांना असं रस्त्यावर उभं राहून वाट बघायला लावणं, एक एक तास अर्धा अर्धा तास पालक बाहेर उभे राहतात, ही शाळेंची मनमानी आहे, ही मोडून काढली पाहिजे. आणि त्या पालकांना आतमध्ये वेटिंग रूम क्रिएट करा. सगळ्या शाळांमध्ये जागा आहे. आम्ही हे इतके वर्ष बघतोय. म्हणजे असं काही, म्हणजे असं तुमच्या शाळेत काय आहे की पालकांनी, म्हणजे तुम्ही फी भरताय आणि त्या पालकांना आतमध्ये बसू देत नाहीये. त्वरित हे आपण सर्क्युलर काढणार का? धन्यवाद.